नमस्कार, रोकठोक मध्ये आपलं स्वागत। मी प्रसाद काथे। अयोध्येतील राम मंदिराचा वनवास अजूनही संपायची चिन्ह नाहीत। राम मंदिराबाबत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच अध्यादेश काढण्याबाबत विचार करण्यात येईल अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे। तर दुसरीकडे केंद्र सरकारने राम मंदिरासाठी तातडीने कायदा करावा या मागणीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ठाम आहे। मात्र सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी पुढील सुनावणी आता 10 जानेवारीला होणार आहे, तेव्हा या सुनावणीकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलंय। एकंदर राम मंदिराचा प्रश्न राजकीय आणि न्यायालयीन अशा दोन्ही पातळ्यांवर सातत्याने चर्चेत आहे। मात्र राम मंदिराच्या मार्गात अडथळे आणणारे कोण आहेत? संघ आणि केंद्र सरकार यांच्यातल्या संबंधांवर राम मंदिराच्या मुद्द्यावरून तणाव निर्माण होईल का? 2019च्या निवडणुकीत या राम मंदिराचा मुद्दा पुन्हा केंद्रस्थानी असेल का? या आणि अशा अनेक प्रश्नांची चर्चा करूयात आजच्या रोकठोक कार्यक्रमात। राम, न्याय, संघ आणि मोदी या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होत आहेत प्रमोद जोशी, याचिकाकर्ते आणि त्याचबरोबर निर्मोही आखाड्याचे प्रतिनिधी। आपल्याबरोबर आहेत अमोल पुसतकर, संघविचारक, मकरंद मुळे हेही संघविचारक आहेत। भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ता शिवराय कुलकर्णी सुद्धा आपल्याबरोबर या चर्चेत आहेत। आणि माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत जयंत माइंडकर, ज्येष्ठ पत्रकार, शंकर गायकर, क्षेत्रीय मंत्री, विश्व हिंदू परिषद यांना आपण संपर्क करतोय। ते थोड्याच वेळात आपल्याबरोबर सहभागी होतील असं त्यांचं आश्वासन आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर काँग्रेसच्या खासदारांना बोलतं करण्याचा प्रयत्न आम्ही केला, मात्र त्यांनी या विषयावर आजच्या घडीला तरी बोलणं टाळलं। संसदेतलं कामकाज पाहता त्यांची ही भूमिका कदाचित वेळेसमोर शक्य असू शकते असं मानलं जाऊ शकतं। आपण चर्चेला सुरुवात करतोय। प्रमोद जोशी यांना पहिला प्रश्न आहे। प्रमोदजी, आज न्यायालयात जे झालं ते अपेक्षित होतं का? आणि तुम्ही आणखीन किती वाट पाहायची तयारी केलेली आहे? त्यांचं न्यायालयाने जे काही ज्या पद्धतीने प्रस्तुती केलेली आहे ते स्वागत योग्य आहे आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की 10 तारखेपासून जी सुनावणी सुरू होईल ही विश्वसनीयरित्या लवकरात लवकर, कारण आम्ही स्वतः हिंदू महासभेच्या वतीने मागणी केलेली आहे न्यायालयाकडे फास्ट ट्रॅक कोर्टाची, आणि पुन्हा एक नंतर एक ॲप्लिकेशन पण दिलेलं आहे। आणि आमच्या या मागणीला न्यायालय पूर्णपणे झुकतं देत आहे असा आम्हाला विश्वास आहे। आत्ताच्या घडीला हा तिढा सुटून आत्ताच्या घडीला सर्वोच्च न्यायालयाच्या कडून जी भूमिका घेतली गेली त्याचा येत्या प्रयागराज इथल्या अर्धकुंभ मध्ये काय स्वरूपात परिणाम दिसेल? संतांनी आनंदित होण्याची गोष्ट आहे। संतांनी आनंदित यासाठी व्हावं कारण की न्यायालयाने मागणी स्वीकारलेली आहे आणि सुनावणी सुरू केलेली आहे। प्रश्न हा आहे की जमीन कोणाची? आता जमीन कोणाची याचे प्रमाण आहेत। अगदी बोला, आपण बोला, पूर्ण बोला, मी ऐकतोय आपलं। हां 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 19 जून 1949 साली याचा एक ट्रस्ट बनलेला आहे। श्री राम जन्मभूमीवर श्री पंचरामानंदीय निर्मोही आखाडा ट्रस्ट, याचे 15 सदस्य आहेत। पंच, जे निर्मोही आखाड्याचे पंच जे असतात ते त्याचे ट्रस्टी आहेत। ही जमीन 14 जून 1941 साली नजूलमध्ये रजिस्टर्ड आहे। त्याच्यामध्ये महंतांची नावं आहेत, त्या जमिनीचं क्षेत्रफळ आहे, त्याचा प्लॉट नंबर 583 आहे, खासरा क्रमांक आहे, सर्व गोष्टी त्याच्यात प्रमाणित आहेत। त्यामुळे मंदिराच्या जागेवरती सुन्नी वक्फ बोर्डाचा दावा विफल ठरेल याची खात्री आहे। आत्ताच्या घडीला ज्या पद्धतीने न्यायिक प्रक्रिया सुरू आहे, मी सुरुवातीचे काही प्रश्न प्रमोद जोशी यांना यासाठी विचारतोय कारण ते याचिकाकर्त्यांच्या वतीने त्यांचे प्रतिनिधी म्हणून जेव्हा जेव्हा हा विषय न्यायालयात पोहोचला
तेव्हा तेव्हा न्यायालयात हजर राहिले आणि आपली बाजू अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी, अर्थात निर्मोही आखाड्याची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी प्रमोद जोशींनी योग्य ते परिश्रम घेतलेले आहेत असा त्यांचा दावा आहे. त्यामुळे माझा पुढचा प्रश्न आता तुम्हाला प्रमोद जोशी असा आहे की नुकतंच पंतप्रधानांनी या प्रकरणी एक विधान केलं. पंतप्रधान असं म्हणाले की कोर्टाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अध्यादेश निघू शकतो गरज पडल्यास. या प्रक्रियेच्या बाबत त्यांनी जे विधान केलं ते याचिकाकर्ता म्हणून तुम्हाला कसं वाटतं? योग्य आहे, त्यांचं स्वागत केलं पाहिजे. प्रश्न हा आहे की देशाचा पंतप्रधान या विषयावरती गंभीरपणे विचार करतो आहे. हे बघा, आम्ही 4 ऑगस्ट 2017ला ज्या वेळेला पक्षकारांनी मिळून जे समन्वय केलेला होता, त्याची जी मागणी जी पंतप्रधानांकडे केलेली होती, पंतप्रधानांनी स्वतः निर्मोही आखाड्याच्या सरपंचांची जाऊन भेट घेतलेली आहे आणि त्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी हे ठरवलं आहे की ही जमीन जर का निर्मोही आखाड्याची आहे आणि वास्तविकरित्या त्याचे सगळे प्रमाणपत्र आहेत, बाबरांनी पाठवलेला हुकूमनामासुद्धा त्यांच्याकडे आहे आणि हे सगळं प्रमाणित करण्याचे त्यांच्याकडे कागदपत्र पुरावे कोर्टाकडे जर का दिलेले आहेत, तर ही जमीन विवादाची ठरूच शकत नाही. याच्यासाठी राजकीय हस्तक्षेप किंवा सरकारी हस्तक्षेप होऊ नये अशी त्यांची जी भूमिका होती. परंतु त्यांनी हे पण एक शब्द ठेवलेला आहे, गरज पडली तर अध्यादेश काढण्याचा मार्ग मोकळा आहे. अगदी आत्ताच्या घडीला आपल्या सोबत संघविचारक मकरंद मुळे आहेत आणि तसंच अमोल पुसतकर आहेत. अमोल पुसतकर नागपूरहून आपल्याबरोबर जोडले गेले आहेत. अमोलजी, पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे आणि त्यानंतर मी मकरंद मुळेंना पुढचा प्रश्न विचारणार आहे. पहिला प्रश्न अमोल पुसतकर तुम्हाला असा आहे, आपण ऐकलं निर्मोही आखाड्याच्या वतीनं काय भूमिका घेतली गेलेली आहे, त्यांच्याकडे काय तथ्यांश आहे आणि कोणत्या पुराव्यांच्या आधारे ते आपली बाजू मांडतायत. त्यांनी पंतप्रधानांचं कौतुक केलं, स्वागत केलं. आता पुसतकर एका गोष्टीचा खुलासा करा की जर समजा विद्यमान लढा न्यायालयात जमिनीची मालकी कुणाची फक्त यापुरता मर्यादित आहे, तर आत्ताच्या घडीला राममंदिराच्यासाठी अध्यादेशाचा दबाव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून का निर्माण केला जातो आहे? याचं उत्तर अगदी सरळ आणि सोपं आहे की संघ संपूर्ण हिंदू समाजाकरता काम करतो आहे आणि राम जन्मभूमीच्या प्रश्नाकरता हिंदू समाजाचा जो लढा आहे तो अतिशय पुरातन काळापासून चालू आहे. तर ही सुद्धा लढाई आहे. पूर्वीच्या काळी हिंदू समाज कधी बाबराशी लढला असेल, कधी वेगवेगळ्या विदेशी आक्रमकांशी लढला असेल, परंतु आज तर त्याला न्यायालयीन लढाई लढायची आहे. त्यामुळे जमिनीचा आज मालकी कोणाची आहे हा प्रश्न नाही आहे. प्रभू रामचंद्रांचं जे भारतीय समाज मनातलं जे स्थान आहे, तर त्यामुळे हा जो प्रश्न आहे हा केवळ एका जमिनीच्या तुकड्यापुरता मर्यादित नाही आहे. हा संपूर्ण देशाच्या स्वाभिमानाचा आणि अस्मितेचा प्रश्न आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जी भूमिका आहे ती सरकारवर आणि संपूर्ण व्यवस्थेवरच एक आपला दबाव निर्माण करण्याचा आणि तो सकारात्मक दबाव आहे. अगदी तुमच्या लेखी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता स्वतःच्याच सरकारवर सकारात्मक दबाव निर्माण करतोय. मकरंद मुळे, या सकारात्मक दबावातून तुम्हाला अपेक्षित काय आहे? कारण एका बाजूला तुमचे पंतप्रधानच असं म्हणतात, तुमचे याचा अर्थ तुमच्या विचारातून तयार झालेले पंतप्रधान असं म्हणतात की गरज असेल तरच, आणि ते सुद्धा न्यायिक प्रक्रियेच्या नंतर अध्यादेशाचा विचार होऊ शकतो. नाही, मुळात तुम्ही आजच्या ज्या कार्यक्रमाचं जे शीर्षक घेतलेलं आहे, राम, न्याय, संघ आणि मोदी, मला असं वाटतं की राम, न्याय, संघ आणि मोदी, त्यामुळे भारतीय जनता पार्टी, विश्व हिंदू परिषद, संघ किंवा एका अर्थाने राष्ट्रीय वृत्तीने काम करणाऱ्या संघटना, कार्यकर्ते यात कुठल्याही प्रकारचा मतभेद आहे असं काही चित्र नाही. हे एक परसेप्शन जाणीवपूर्वक निर्माण केलं जातं. हे संघाच्या बाबतीत आणि एकूणच संघ, भाजप, विश्व हिंदूच्या बाबतीत हे नेहमीच होतं की यांच्यात काही वेगळेपणा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न होतो. तो तसा काही नाही आहे, तो वेळोवेळी सिद्ध झालेला आहे. पण असं म्हणायची एक प्रथा एकूणच आपल्या वैचारिक बौद्धिक जगतात रूढ झालेली आहे. त्यामुळे त्या मुद्द्यात मी वेळेअभावी फार जात नाही आहे. मुळातच कसं आहे की संघाने जी चिंता व्यक्त केलेली आहे ती न्यायाला विलंब होतो याविषयी चिंता केलेली आहे.
आणि न्यायाला विलंब होतो हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलेलं. दीर्घकाळ ही न्यायालयीन लढाई सुरू झालेली आहे. समजा यापूर्वीच ऑक्टोबर महिन्यात किंवा त्यापूर्वी जर या विषयात काही निर्णय आला असता तर अशा प्रकारची भूमिका किंवा अशा प्रकारचं म्हणणं संघांनी मांडलं नसतं. विश्व हिंदू परिषदेने आत्ता ज्या हुंकार सभा घेतल्या त्या हुंकार सभाही घेण्याची गरज लागली नसती. समाज मानस काय आहे, हिंदू भावविश्व काय आहे, राष्ट्रीय अस्मिता आंदोलन म्हणजे काय, हे परत एकदा एका वेगळ्या परिभाषेत सांगण्याची गरज होती आणि तो सांगण्याचा एक उपक्रम या सगळ्याच्या माध्यमातून चाललेला आहे. मला असं वाटतं की पंतप्रधानांनी जी मुलाखत दिली त्या मुलाखतीतनं हेच ध्वनीत होतं. फार काही सरसंघचालक वेगळं बोलतायत, विश्व हिंदू परिषदेचे नेते वेगळं बोलतायत आणि पंतप्रधान वेगळं बोलतायत असं अजिबात नाहीये. अगदी आपल्याबरोबर जयंत माइंडकर आहेत. आपण जयंत माइंडकरांनाच या अनुषंगाने एक पुढचा प्रश्न विचारणार आहोत. जयंत माइंडकर, मकरंद मुळे असतील किंवा पुसदकर असतील यांच्या लेखी पंतप्रधानांचं वक्तव्य आणि सरसंघचालकांचं वक्तव्य यात कोणताही मतभेद नाही. तुम्हाला हे पटतं? याचा प्रश्न विचारण्याचं कारण असं की दोघांच्या वक्तव्यांमधले शब्द, भावार्थ आणि त्यातला मतितार्थ हा आम्हाला जेवढा कळतो त्यातून ते दोन विधानं वेगळी आहेत असं आम्हाला वाटतं. आम्ही चुकत असू तर तुम्ही मार्गदर्शन करा. नाही, मला मकरंदचं अभिनंदन करायचं आहे. आपले पत्रकारच आहेत. त्यांनी अगदी एका शब्दात सांगितलेलं आहे की संघ विचारांच्या अनेक संघटना आहेत आणि कोणतीही संघटना काहीही बोलली ज्याचा अन्वयार्थ आपण म्हणाला तसे आपण आपल्याला जसं दिसतं तसं, जसं आपल्याला पाहिजे तसं नाही, आपल्याला त्या शब्दांचा अर्थ जसा दिसतो तसा आपण घेतो. परंतु त्या प्रत्येक संघ परिवारातल्या प्रमुखाच्या मागचा जर का खरा गर्भित अर्थ पाहिला तर मकरंद मुळे जे म्हणाले ते अगदी सत्य आहे. या सर्वांचा, भारतीय जनता पार्टी असू दे, म्हणजे नरेंद्र मोदी एका बाजूला, अमित शहा एका बाजूला असू दे, किंवा या सर्वांचे सर्वोच्च नेते मोहन भागवत असू दे, या सर्वांचं जर राम मंदिराविषयीचं मत असेल तर ते एकच असतं आणि ते म्हणजे मग त्याला ते अस्मिता नाव देतात, काही नाव देतात, बाबरापर्यंत स्वतःच्या सोयीनी पोचू शकतात आणि कसंही करून मंदिर हे झालंच पाहिजे. आणि ते सुद्धा केव्हा, हा शब्द केव्हा येतो 2019ला जेव्हा मे मध्ये मकरंद मी बोलतोय प्लीज, जेव्हा मे मध्ये लोकसभा इलेक्शन्स आता होणार आहेत तेव्हाच हा येतो. आणि या इश्यूनी, म्हणजे मी एका वाक्यात सांगतो, या राम मंदिर इश्यूनी याच प्रकारच्या कॅम्पेनमुळे 1987 पासून किंवा 1900 त्याच्याही आधीपासून जेव्हापासून विश्व हिंदू परिषदेने हे आंदोलन आपल्या हातात घेतलं तेव्हापासून आजतागायत 10,000 माणसांचा बळी घेतलेला आहे, 25,000 कोटी रुपयांचं नुकसान झालेलं आहे. याला महत्त्व नसतं, त्यात हिंदूंचाही समावेश आहे. महत्त्व असतं ते फक्त संघ परिवार म्हणत आहे त्या अस्मितेला. आणि आता आपल्या पायाखालची वाळू 3 राज्यात सरकत असताना पुन्हा हे संघाच्याच अनेक जे काही विभाग आहेत त्यातलाच एक महत्त्वाचा विभाग म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, याद्वारे आपल्याला जे पाहिजे तशी हवा निर्माण करायची हा प्रयत्न भारतीय जनता पार्टीकडून केवळ निवडणुकीपुरता केला जात आहे. जयंत माइंडकर, तुम्ही जे काही म्हणालात त्याच्यावरचा खुलासा खरं तर लगेच शिवराय कुलकर्णींकडून अपेक्षित आहे. शिवराय कुलकर्णी, माझा आवाज पोहोचत असेल तर कृपया आपण आपलं म्हणणं लगेचच मांडू शकता. असं आहे की आता इथे मकरंद मुळे, अमोल पुसदकर यांनी राष्ट्रीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रवक्ते यांनी देखील आपल्या भूमिका अगदी योग्य पद्धतीने मांडल्या. पण त्यांच्या भूमिकांचा एक वेगळा अर्थ आपल्या पत्रकारितेच्या चष्म्यातून जयंत माइंडकर यांनी काढला. तो त्यांनी काढावा, त्याचं स्वातंत्र्य त्यांना आहे, पण तो अर्थ योग्य आहे, तो अर्थ आहे असं त्यांनी लादू नये कोणावर, कृपया. मी कुठेही लादलेलं नाही. नाही, मान्य मला. पण ते याचं कारण असं आहे की मोदीजींनी जी भूमिका घेतली ती भूमिका अतिशय स्पष्ट आहे, ती कुठेही संदिग्ध नाही. त्यांनी सांगितलं की न्यायालयाचा निकाल आल्यानंतर आवश्यकतेप्रमाणे हिंदू समाजाची भावना काय आहे ते सगळं बघून, या देशाच्या हिताचा काय विषय आहे ते बघून या संदर्भातला निर्णय घेण्यात येईल, हे अतिशय स्पष्टपणे मोदीजींनी सांगितलेला. राहिला विषय दुसरा संघ आणि विश्व हिंदू परिषदेचा, तर संघ आणि विश्व हिंदू परिषदेच्या अजेंड्यावरून राम मंदिराचा मुद्दा कधीही बाजूला ठेवण्यात आलेला नाही. संघ आणि विश्व हिंदू परिषद हे नेहमी हिंदुत्वासाठी काम करणारं संघटन आहे. राम मंदिर आणि निवडणूक वगैरे हे पत्रकारांच्या डोक्यामध्ये असू शकतं, पण ज्याप्रमाणे विनोदजींनी सांगितलं त्याप्रमाणे राम मंदिर हा या राष्ट्राच्या अस्मितेचा मुद्दा आहे. बाबर हा परकीय आक्रमक होता,
त्यापासून एक सुडो सेक्युलरिझमची व्याख्या त्यावेळी अतिशय चांगल्या पद्धतीने त्याची मांडणी लालकृष्ण अडवाणीजींनी केली होती. आणि छद्म धर्मनिरपेक्षता वाद कसा शिवराय कुलकर्णी, मला असं वाटतं की थोडंसं आपण भरकटतोय. मी तुम्हाला विषयाकडे आणू इच्छितो. माझी विनंती आहे तुम्ही कृपया विषयाकडे या, पण तत्पूर्वी एक महत्वाची घोषणा आपल्याला चर्चेत करायची आहे. ती म्हणजे अशी की शंकर गायकर हे सुद्धा आता चर्चेत सहभागी झाले आहेत. त्यांचंही आपण स्वागत करू. शंकर गायकर, आपण विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रीय मंत्री आहात. एकूणच विश्व हिंदू परिषदेचं या विषयातलं चिंतन काय आहे ते तुम्हाला फार चांगलं ठाऊक आहे. आणि त्या चिंतनाच्या पार्श्वभूमीवर मी तुम्हाला प्रश्न विचारतो की ज्या वेळेला सरसंघचालक म्हणतात की अध्यादेश काढा, आता धीर धरवत नाही, आणि दुसऱ्या बाजूला पंतप्रधान जे त्याच विचारसरणीतून पंतप्रधानपदी पोहोचलेले आहेत ते असं म्हणतात न्यायिक प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय अध्यादेश निघणार नाही. विश्व हिंदू परिषदेला या दोन भूमिकांमधली कोणती भूमिका जवळची वाटते, कोणती भूमिका लांबची वाटते? मुळात असं आहे की या चर्चेच्या दरम्यान सरकार आपल्या देशात माननीय पंतप्रधानांनी जी काही भूमिका मांडली ती आजही जरी रास्त असली तरी त्या संदर्भामध्ये जे काही वेगवेगळे जे संदेश जात आहेत त्या संदेशाचा सुद्धा भारतीय जनता पार्टी एकंदरीत सरकार म्हणून त्यांनी विचार करणं हे फार गरजेचं आहे. कारण या त्यांच्या त्या घोषणेनंतर, त्यांच्या त्या भाषणानंतर संपूर्ण आज जो आहे साधू समाज जो आहे, हा साधू समाज फार आज उग्र झालेला आहे. साधू समाजामध्ये जो एक संदेश पोहोचलेला आहे, कारण सगळ्यात अधिक या आंदोलनाची मुहूर्तमेढ या देशातल्या संत समाजाने उभी केलेली आहे. आणि आज तो संत समाज जवळजवळ 490 वर्ष आज वाट पाहतो आहे. त्याने त्याच्याकरता श्रीराम जन्मभूमी करता जे काही करण्याकरता जे काही करायचं आहे ते सर्वतोपरी केलेलं आहे. नाही, मग आता शंकर गायकर, माझा प्रश्न तुम्हाला आहे. तुम्ही एक भूमिका अत्यंत स्पष्ट घेतली, मला अशी अपेक्षा आहे की ती सर्वांना ऐकायला गेली असेल. तुम्ही असं म्हणालात की पंतप्रधानांच्या वक्तव्यानंतर साधू संतांमध्ये प्रचंड क्रोध उत्पन्न झालेला आहे. आता मला एका गोष्टीचा खुलासा करा की साधू संतांना रागवण्याचं कारण काय? हे सरकार आपल्यामुळे आलं आणि ते राम मंदिर बांधायला पुढे मागे करतंय असं साधू संतांना वाटतंय का? परत एकदा आमची भूमिका चुकीची आहे असं मकरंद मुळेंना म्हणायची संधी आपण द्यायची? नाही, मुळातच असं आहे की सरकारने जी भूमिका मांडलेली आहे ती भूमिका मी मगाशी स्पष्ट केलं की ती भूमिका चुकीची जरी नसली तरी आता एक प्रश्न सातत्याने उभा राहिलेला आहे की या विषयाच्या संदर्भामध्ये प्रत्येक वेळेला कोर्टाने हिंदू समाजाच्या बाबतीत न्याय दिलेला आहे. अडचण इथे आहे की हिंदू समाज म्हणजे लखनौ कोर्टाने दिला, हायकोर्टाने दिला, हे सगळे निर्णय हिंदू समाजाच्या बाजूने लागलेले आहेत. आणि ज्या काही बाबरी ऍक्शन कमिटीचं जे याचिका होत्या त्या खारिज केलेल्या आहे, आखाड्याची याचिका खारिज केलेली आहे. आणि आता केवळ आणि केवळ ही जी याचिका आहे ही याचिका किती दिवस प्रलंबित ठेवायची याचा सरकारने आज संत समाजांच्या डोक्यामध्ये जो विचार आहे हा प्रामुख्याने हाच विचार आहे की आम्ही किती वेळ थांबायचा. आणि आताही सरकारने जे अगदी तुम्ही जे दोन मुद्दे मांडले ते अत्यंत महत्वाचे आहेत. एक की संत समाजाच्या मध्ये क्रोध उत्पन्न झालाय आणि त्याचं कारण, दुसऱ्या मुद्द्यात तुम्ही सांगितलं की आम्ही किती वाट पाहायची. आपण प्रमोद जोशी यांना या अनुषंगाने एक प्रश्न विचारणार आहोत. प्रमोदजी, संत समाजाची प्रतिक्रिया काय आहे हे विश्व हिंदू परिषदेकडून तुम्ही ऐकलं. तुम्हाला कदाचित विश्व हिंदू परिषदेच्या संतांची भूमिका पटणार नाही, पण मी तुम्हाला वेगळा प्रश्न विचारेन. माझा प्रश्न प्रमोद जोशींना असा आहे की आत्ताच्या घडीला अध्यादेश काढणं म्हणजे न्यायिक प्रक्रियेत हस्तक्षेप आहे की नाही? या दोन गोष्टी आहेत. एक तर न्यायिक प्रक्रियेत हस्तक्षेप पण आहे आणि दुसऱ्याच्या मालकीच्या जमिनीवरती जबरदस्ती कब्जा करणं, असा दोन विषय आहेत. त्याच्यामुळे हा विषय जास्त चघळला नाही गेला तर अतिशय उत्तम होईल. कारण इथे मला कुठल्याही हिंदुत्ववादी संघटनांवरती आक्षेप करण्याची संधी असून सुद्धा मला ती करायची नाही आहे. कारण राम मंदिर सर्वांच्या सहमतीने सहकार्याने व्हावं एवढीच एक इच्छा आहे. आणि सर्व साधू संत समाज आणि तथाकथित मंदिर समर्थक यांनी सर्वांनी श्री पंचरामानंदीय निर्मोही आखाड्याच्या बाजूनी, जसं हिंदू महासभा 1934 पासून निर्मोही आखाड्याच्या सोबत आहे, तसंच सर्वांनी या बाबतीत निर्णय घ्यावा. म्हणजे ह्याच्यात एकमेकांच्या विपरीत हिंदू भावना
दिसणार नाही. देशासमोर एक हिंदुत्ववाद्यांची एक मानसिकता प्रकट होईल. अगदी प्रमोद जोशी, तुमचा मुद्दा लक्षात आला. तुम्ही मगाशी बोलताना म्हणालात तथाकथित मंदिर समर्थक, फार एका वेगळ्या लेवलला तुम्ही तुमची प्रतिक्रिया नेलेली आहे. पण मला त्या अनुषंगाने आता शिवराय कुलकर्णी यांना प्रश्न विचारायचा आहे. शिवराय कुलकर्णी, आपण प्रमोद जोशींचं म्हणणं ऐकलं. त्यांना मंदिर विरोधकांमध्ये असलेली एकी पाहता मंदिर समर्थकांमध्ये फूट पाडू नये म्हणून काही मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित नाही असं ते म्हणतात. पण तरीही मी विचारेन आपल्याला की जर जमीन निर्मोही आखाड्याची आहे आणि दुसरी गोष्ट प्रकरण न्यायालयात आहे, तर अध्यादेशाचा आग्रह भलत्याच संघटनांनी का धरावा? नाही, अध्यादेशाचा आग्रह धरणाऱ्या ज्या संघटना आहेत त्या संघटना हिंदुत्वासाठी काम करणाऱ्या संघटना आहे, आपण समजून घेतलं पाहिजे. मुळामध्ये त्यांच्या अजेंड्यावर हिंदुत्व आणि राम मंदिर हा त्यांचा कायमचा विषय आहे. ते आताच आहे 2019च्या निवडणुका वगैरे, निवडणुकांची चिंता भारतीय जनता पार्टी करेल. निवडणुकीला सामोरं भारतीय जनता पार्टी मी सांगतो ना, मी तुम्हाला सांगतो ना, अत्यंत खेदजनक विषय हा. मला ह्या विषयावरती कोणाचे कपडे फाडायला लावू नका मेहरबानी करून. मी प्रमोदजी मला तुमच्याशी काहीही आक्षेप घ्यायचा नाही. असं आहे की ज्यांना कोणाला राम मंदिराचा मला हिंदुत्ववादी विचारवंतांबद्दल कुठलेही मतभेद निर्माण झालेले सार्वजनिक करायचे नाही आहेत. मी तुमच्याशी बोलत नाही आहे. प्रमोदजी, माझी विनंती आहे आपण शिवराय कुलकर्णी यांना बोलू देऊ. शिवराय कुलकर्णी, आता केवळ आपण बोला, आपल्याला एका ब्रेकवर जायचं आहे. 1949 साली भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रामध्ये आहे. या भारतीय जनता पार्टीने देखील अयोध्येमध्ये ज्या ठिकाणी रामाचा जन्म झाला, रामलला विराजमान आहे, त्या ठिकाणी मंदिर झालं पाहिजे हा ठराव भारतीय जनता पार्टीने अधिकृतपणे केलेला आहे. त्याच्यामुळे आमच्या वचननाम्यामध्ये आम्ही वेळोवेळी राम मंदिराचा उल्लेख आणि समावेश केलेला आहे. त्याच्यामुळे राम मंदिराच्या बाजूने आम्ही 100% आहोतच. राम मंदिराला आमचा विरोध असण्याचं कारण नाही. पण जेव्हा आपण सरकारमध्ये असतो किंवा सरकार लोकशाही पद्धतीमध्ये न्याय प्रक्रिया या सगळ्या गोष्टींना महत्व आहे आणि म्हणून न्यायालयाचा निकाल लागणार आहे, तो लवकर लागणार आहे. एक मात्र नक्कीच आहे की भावना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे की जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. तर त्याप्रमाणे न्यायदानामध्ये विलंब होऊ नये ही भावना सगळ्यांच्या मनामध्ये आहे. अगदी तुम्ही एका बाजूला असं म्हणताय की जस्टिस डिले जस्टिस डिनाईड, म्हणजे अर्थात न्यायदानाला लागलेला विलंब हा न्याय नाकारण्यासारखाच असतो असं आपण म्हणता आहात. प्रमोद जोशी, मी तुम्हाला थांबवतो कारण आपल्याला आता जाहिरातीसाठी विश्रांती घ्यायची आहे. तेव्हा कृपया शिवराय कुलकर्णी आपणही काही वेळ थांबा. चर्चेच्या पुढच्या टप्प्यातली आपली चर्चा जेव्हा सुरू होईल तेव्हा अर्थातच आपण संघविचारकांना पहिला हा प्रश्न विचारू की आणखीन किती वर्ष राम मंदिराच्या मुद्द्यावर हे आंदोलन चालू राहणार आणि 2019च्या सुमारास त्याला काही निर्णायक वळण अपेक्षित असेल का? पहिल्यांदा उत्तर देतील मकरंद मुळे. नमस्कार, रोकठोकच्या दुसऱ्या भागात आपलं स्वागत. आपण चर्चा करतोय राम, न्याय, संघ आणि मोदी. आपण थेट जाणार आहोत मकरंद मुळे यांच्याकडे. मकरंद मुळे, माझा आवाज येत असेल तर ब्रेकवर जाण्यापूर्वी मी एका गोष्टीचा उल्लेख केला होता की आता चर्चा ही थोडीशी भविष्य सूचक असली पाहिजे आणि त्या अनुषंगानं माझा प्रश्न आहे तुम्हाला की 2019मध्ये या निर्णायक परिस्थितीत आपल्याला आंदोलनाला गेलेलं पाहायला मिळणार आहे का? नाही प्रसादजी, कसं आहे, आपण जी सगळी चर्चा करतोय मला असं वाटतं की जयंत माइंडकर पत्रकाराच्या विश्लेषकाच्या भूमिकेतनं या सगळ्या चर्चेत सहभागी झालेले आहेत. अन्यथा बाकी जण राम जन्मभूमीच्या समर्थनार्थ नेमकं राम जन्मभूमीचं आंदोलनाचं महत्त्व काय या विषयावर चर्चा करतात. तुम्ही जो प्रश्न विचारला आहे तो खरं म्हणजे जे राम जन्मभूमीचे काही जे पक्ष विरोधक आहेत आणि काही जण स्वतःला कथित लिबरल सेक्युलर म्हणतात त्यांना हा खरं म्हणजे प्रश्न विचारला पाहिजे. हा प्रश्न केव्हा सोडवता आला असता? पंतप्रधान मोदींच्या भाषणाचा आपण सारखा मगातपासून उल्लेख करतोय. त्या भाषणात त्यांनी असं स्पष्ट म्हटलेलं आहे आणि ह्यापूर्वी हे सिद्ध झालेलं आहे. काँग्रेसचे जे वकील आहेत त्यांनीच 2019च्या निवडणुकीनंतर
या प्रश्नाचा निकाल लागावा अशा प्रकारची विनंती केली आहे आणि मुळातच निकाल येऊ नये याच्याकरता ते प्रयत्नशील आहेत, हे सिद्ध झालेलं आहे. कपिल सिब्बलांची भूमिका तीच राहिलेली आहे. त्यामुळे हा प्रश्न विरोधकांचा आहे की राम जन्मभूमीच्या आंदोलन किंवा राम मंदिराच्या निर्मिती हे सगळे प्रश्न सोडवायचे कधी. यापूर्वी जर कोणी विरोध केला नसता, एक सामोपचाराची भूमिका गेली असती, तर ते सोरटी सोमनाथाच्या बाबतीत झालं. सर्व सहमतीने तिथं त्याच्यावरही असंच आक्रमकांनी हल्ले केले होते आणि त्याचा जो सरदार पटेलांनी त्यावेळी पुढाकार घेतला होता, त्यांचं दुर्दैवी निधन झालं, पण त्यावेळेच्या राष्ट्रपतींनी त्याचा सगळा जीर्णोद्धार केला होता. हीच भूमिका जर त्यावेळेच्या सत्तारूढ पक्षांनी घेतली असती आणि राम मंदिर हे आमच्या राष्ट्रीय अस्मितेचं प्रतीक आहे, ते कुठल्या संघटनेच्या आंदोलनापुरतं मर्यादित नाहीये, तर संपूर्ण ही भारताची ओळख आहे, हे जर घेतलं असतं तर एक वेगळं चित्र निर्माण झालं असतं. दुर्दैवानी त्या प्रत्येक वेळी मतपेटीच्या आधारे सगळं करायचं, अशातनं हा सगळा खेळ खेळला गेला. अगदी तुमची भूमिका लक्षात आली. तुमचं थोडक्यात म्हणणं असं आहे मकरंद मुळे की आत्ताच्या घडीला काँग्रेसने न्यायालयात घेतलेली भूमिका ही या प्रकरणावर कुठे ना कुठेतरी निर्णयाला लांबवणारी ठरती आहे. आपल्याबरोबर प्रमोद जोशी आहेत. मला खरं तर पुसदकरांना प्रश्न विचारायचा होता, पण प्रमोद जोशींचा हात वर झालाय, तेव्हा कृपया प्रमोद जोशी थोडक्यात मांडा. आपल्याला पुसदकरांना लगेच पुढचा प्रश्न विचारायचा आहे. कपिल सिब्बल ज्या वेळेला 2019च्या निवडणुकांच्या नंतरची मागणी करत होते, विरोध करत होते, परंतु त्याच्या अगोदर 4 ऑगस्ट 2017 साली हिंदू महासभेने माननीय पंतप्रधानांना मुस्लिम आणि हिंदू पक्षकारांमध्ये झालेलं सामंजस्य आणि मंदिर परिसराची बाउंड्री वॉल निर्माण करून 4 सिंहद्वार निर्माण करण्यापर्यंतची जी आमची तरतूद झालेली होती आणि त्या जमीन सोडण्याच्या बदल्यामध्ये त्यांना वैकल्पिक भूमी देण्याची जी आमची तयारी झाली होती, ती सगळी आम्ही भूमिका माननीय चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि पंतप्रधान यांच्याकडे मांडलेली होती. परंतु 4 ऑगस्ट 2017च्या नंतर आज तागायत पंतप्रधानांनी त्याला एक पोचपावती सुद्धा दिलेली नाही. प्रमोद जोशी, मला असं वाटतं की तुम्ही फार मोठा विषय या निमित्तानं मांडलेला आहे आणि तो विषय हा या रामजन्मभूमी आंदोलनातला एक महत्वाचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. एका बाजूला 2 मुख्य पक्षकार, विरोधक आणि समर्थक यांच्यामध्ये एकोपा घडला असताना काही निर्णायक स्वरूपामध्ये प्रश्न मार्गी लागण्याचं चिन्ह डोळ्यासमोर आलं असताना 2017च्या एका तारखेपासून आज तागायत त्यावर कोणती प्रतिक्रिया येत नाही. याचा खुलासा तात्काळ आपण शिवराय कुलकर्णी यांच्याकडून घेऊ. तसा जी राम मंदिर हा कोणी 2 जण कोर्टामध्ये गेले आणि एका बाजूनी 4 जण आणि दुसऱ्या बाजूनी 4 जण अशा 8 जणांनी सोडवायचा प्रश्न नाही आहे, हे आपण पहिले समजून घेतलं पाहिजे. कोर्टामध्ये जे लोक गेले ते प्रातिनिधिक स्वरूपात गेलेले आहे. त्याच्यामुळे मगाशीपासून हा जो विषय सुरू आहे की हे श्रेय कोणाचं, प्रमोदजी पहिले ऐका. मलाही हाच प्रश्न आहे. अहो, प्रकरण न्यायात असताना या केसची पूर्णपणे माहितीच नाहीये. शिवराय कुलकर्णी, 1 मिनिट प्रमोद जोशी तुम्ही थांबा. शिवराय कुलकर्णी, मी तुम्हाला प्रश्न विचारू शकतो? पूर्ण होऊ द्या. ठीक आहे, तुम्ही पूर्ण करा, पण मला एक गोष्ट या निमित्तानं मांडायची आहे की प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. न्यायप्रविष्ट असलेल्या प्रकरणात आलेला निकाल आपण मान्य करणार आहोत आणि तुम्ही असं म्हणता की 4 जण कुठले इकडचे तिकडचे गेले म्हणून प्रकरण. मी तुम्हाला मला तुम्हाला पूर्ण करू द्या. मला तुम्ही ठीक आहे, आपण बोला. केवळ एक प्रयत्न असा झालेला नाही, मध्ये श्री रविशंकर यांनी देखील हा प्रयत्न केला. हे सगळे प्रयत्न सुरू आहे. या सगळ्या प्रयत्नांना अरे प्रमोदजी ऐका ना 1 मिनिट पहिले. माहिती आहे तुम्ही किती आणलाय आणि तुमचं किती योगदान आहे सगळ्या आंदोलनामध्ये, ते सगळ्या देशाला माहिती आहे कोणाचं काय योगदान आहे ते. थांबा जरा बोलू द्या मला पहिले पूर्ण. ठीक आहे शिवराय कुलकर्णी, आपण बोला. प्रमोदजी, मी विनंती करतो, कृपया थांबा, मध्ये बोलू नका. वेळ येईल तेव्हा तुम्हाला नक्की बोलायची संधी मिळेल. की हिंदुत्वाचा विषय आहे. श्रीराम जन्मभूमी हा समग्र हिंदू समाजाच्या आस्थेचा विषय आहे. त्याच्यामुळे या संदर्भातला जो निर्णय आहे तो निर्णय कोण्या नेत्यांनी, कोण्या समूहाने घेण्यापेक्षा तो हिंदुत्वाच्या व्यासपीठावरून झाला पाहिजे. हिंदुत्वाच्या सगळ्या धर्माचार्यांनी, सगळ्या शंकराचार्यांनी, संत महंतांनी, हिंदू समाजाने एकत्र येऊन त्या संदर्भात ते निर्णय घेतले पाहिजे. इतके वर्ष प्रलंबित असलेलं प्रकरण केवळ एक छोटेसे प्रयत्न झाले आणि न्यायप्रविष्ट असताना आणि तेही खालच्या कोर्टात सगळ्या पातळ्यांवर हिंदू समाज जिंकलेला असताना, आता एका अंतिम टप्प्यावरती लढाई आलेली असताना कुठला तरी एक मध्यमार्ग शोधून कुठला तरी त्याला न्याय निवाडा करणं
मला असं वाटतं बिचार काहीच होऊ शकतं. ठीक आहे, इतिहासामध्ये ठीक आहे. तुम्हाला त्याचं असं काही वाटतं की कुठला एक मध्य मार्ग मान्य नाही? विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रीय मंत्री शंकर गायकर आहेत. गायकर साहेब, एका बाजूला हा प्रश्न चर्चेने सोडवण्याचा प्रयत्न होत असताना दुसऱ्या बाजूला तो न्यायालयात अधिकाधिक रेंगाळत कसा राहील, यासाठी ज्या कुठल्या शक्ती काम करतायत त्यांचा हेतू काय? नाही, मुळात याच्यात एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आता चर्चेच्या दरम्यान एक मुद्दा जो कपिल सिब्बलांचा पुढे आला, तो मुद्दा असा आहे की त्यावेळेला सुद्धा कपिल सिब्बलांनी कारण नसताना आणि न्याय हे 19च्या नंतर तुम्ही याची सुनवाई करा असं जे मांडलं, हे कारण नसताना काँग्रेसने पहिल्यापासून खोडा घालण्याचा, याला राजनैतिक कलर देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि कारण नसताना. आणि त्यावेळेला न्यायालयाने त्यावेळेला विचारलं की जे अप्लिकेंट आहेत ते राजनैतिक पार्टी आहे का, तर शेवटी तिथे कपिल सिब्बलांना उत्तर देता आलं नाही. जर राजनैतिक पार्टी नाही आहे तर मग आणि इलेक्शनचा विषय नाही आहे तर तुम्ही कशा करता 19च्या नंतरची तारीख मागता? नाही, मग याच्या मागे त्यांचा हेतू काय, याच्यावर उत्तर द्या. माझा प्रश्न हेतूचा होता. असा आहे, एक तर त्यांचा हेतू असा आहे की मुस्लिम लागून चालन, कारण नसताना या सगळ्या विषयामध्ये आता मुसलमानाचा कुठेही विषय नाहीये. ही वास्तविकता आता इतकी स्पष्ट झालेली आहे. म्हणजे मुसलमानांच्या संदर्भामध्ये किंवा बाबरी मशीद ऍक्शन कमिटी जे काय अप्लिकेंट आहेत त्यांच्या संदर्भामध्ये सुद्धा आता जर बोलायचं झालं तर त्यांचे सगळेचे सगळे, मी म्हटलं ना की त्यांनी जे जे काही प्रश्न उपस्थित केले तर त्या ठिकाणी खुदाईमध्ये जे काही सापडलं 262 जे काही हे सापडलं, त्याच्यानंतर विश्व हिंदू परिषदेने 1934 सालचा पुरावा दिला त्यांना. एक त्याच्याही नंतर के मोहम्मद सारखा तिथे ज्या ठिकाणी खुदाईच्या वेळेला उपस्थित असलेला तिथे त्या व्यक्तीच्या उपस्थितीमध्ये सगळी खुदाई झाली, तेही त्यांना. आणि त्याच्याही अगोदर 1745चा गायकर विषय लक्षात येतोय. गायकर, आपण जेवढं मागे जाऊ तेवढा विषय लांबत जाईल. मी पुन्हा एकदा हेतूच्या संदर्भात विषय आणू इच्छितो आणि आता जयंत माइंडकरांना त्या निमित्तानं माझा प्रश्न आहे. माइंडकर, आपण दोन मुद्दे या भागामध्ये प्रामुख्यानं नजरेसमोर आलेले ऐकले. एक म्हणजे परस्पर चर्चेनं हा प्रश्न सोडवण्याच्यासाठी 2017च्या सुमारास प्रयत्न झाले होते असा दावा याचिकाकर्त्यांकडून केला गेलाय. निर्मोही आखाड्याचे ते कार्यकर्ते आहेत, ते काही सामान्य व्यक्ती आहे किंवा अशातला भाग अजिबात नाही. दुसरा मुद्दा याच्यातला असा आहे की दुसरीकडे काँग्रेस हा विषय 2019 नंतर कसा सुटेल यासाठी प्रयत्नशील आहे. आता मला या दोन गोष्टींच्या अनुषंगाने विचारायचं आहे की हा प्रश्न असाच भिजत राहण्यात दोन्ही बाजूंचं यश किंवा दोन्ही बाजूंचं हित सामावलंय का? प्रसाद, हा प्रश्न असाच्या असा भिजत राहण्याचा प्रयत्न हा प्रश्न सुरू केल्यापासून 1987 पासून केला गेलेला आहे. आणि म्हणूनच मी पुन्हा याचा एक सापेक्ष करत आहे, त्याचा मी संबंध पूर्णपणे राजकीय विचारांशी जोडत आहे. आणि म्हणून 1984 साली जो पक्ष केवळ लोकसभेत 2 जागा घेऊन बसलेला होता, तो केवळ या एका प्रश्नाच्या साहाय्याने आज 282 पर्यंत पोहोचलेला आहे. या 30 वर्षाच्या काळात हा पक्ष देशावर 10 वर्ष राज्य करून गेला, जे मकरंद मुळे मगाशी म्हणाले इतरांनी का नाही केलं. या 10 वर्षाच्या काळात 6 वर्ष वाजपेयी प्राईम मिनिस्टर होते, तेव्हा ते सत्तेवर आले तेच ही ॲग्रीमेंट करून की आम्ही राम जन्मभूमी बाबत आग्रही नसू. म्हणजे कॉम्प्रोमाइज कोणी केलं तर संघाच्या विचारकांनी केलेलं आहे. या 10 वर्षात सत्तेवर असताना सत्तेवर असणाऱ्या पंतप्रधानांच्याकडून कुठलंही कॉन्क्रीट स्टेप यांनी घेतलेली नाही. याचं कारण जेवढा हा विषय कुजेल तेवढं यांची देशातली आणि इतर राज्यातली हिंदूंची मतं वाढतील. हा एक अतिशय राजकीय असलेला संपूर्णपणे स्वार्थी. जयंत माइंडकर, मला या निमित्तानं एका गोष्टीचा केवळ तार्किक हवाला द्यायचा आहे आणि नंतर मी पुसदकरांना याबाबत प्रश्न विचारणार आहे. यापूर्वीची जी सरकारं होती ज्यांच्या हवाल्याने राम मंदिर का झालं नाही असा प्रश्न विचारला जातो, त्यांच्याकडचा तर्क असा आहे की तेव्हा आमच्याकडे संख्याबळ नव्हतं. मी याचं उत्तर दिलंय. आता संख्याबळ आहे, मी तेच उत्तर दिलं. पण त्यामुळे मागच्या इतिहासात काय झालं असं तुम्ही तर्क दिला, त्याचं उत्तर वेगळं असू शकतं. बरोबर आहे. तेव्हा आता अमोल पुसदकर मला उत्तर द्या, या पूर्वीच्या सरकारांकडून का झालं नाही राम मंदिर, याचं उत्तर तुमच्याकडे संख्याबळ नाही असं निश्चित असणार. पण माझा प्रश्न आता असा आहे की आत्ताच्या घडीला तशी परिस्थिती नाही. तुमच्याकडे संख्याबळ आहे, न्यायालयामध्ये मांडण्याच्यासाठी उत्तम मनुष्यबळ आहे. असं असताना आणि त्यात सुद्धा 2017ला
सामंजस्याचा एक प्रस्ताव समोर आला असतानाही 2019 मध्ये आपण राम मंदिर कधी होणार याची चर्चा करतोय. ज्या वेळेला हा प्रश्नाचं उत्तर माइंडकर साहेब देत होते त्याच वेळेला मला असं वाटत होतं की आधीच्या सरकारांनी हा प्रश्न का केला नाही. यांनी म्हटलं की 2 सीटवर असलेला भाजपा 2 जागा ज्यांच्याकडे होत्या ते 184वर पोहोचले. तर आधीच्या काँग्रेसच्या सरकारने सुद्धा जर हे मुद्दा सोडवून टाकला असता तर हे कदाचित 2 वरून 184वर पोहोचले नसते असं यांच्या बोलण्यात मला समजतं आहे. नाही पण आपण काँग्रेसकडून अपेक्षा कशी करायची केलं आणि आताचं सरकार हा बोला 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 आपण बोला आम्ही ऐकतोय. हा तर त्यामुळे आताचं जे सरकार आहे आताच्या मी संघाचीच भूमिका मांडतोय की आताच्या सरकारवर जो संघाच्या विचारांचा पंतप्रधान असेल किंवा तो काँग्रेसच्या विचारांचा पंतप्रधान असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम हे हिंदू समाजाचं काम आहे. हिंदू समाजाची भावना राम मंदिराबद्दल काय आहे हे सरकारपर्यंत संघ पोहोचवण्याचं काम करतोय. नाही मग आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो पुसदकर, आपण जर असं म्हणालात की हिंदूंच्या भावना संघामार्फत सरकारपर्यंत पोहोचतायत आणि सरकार असं म्हणतं न्यायिक प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय अध्यादेश काढणार नाही, मग हिंदूंच्या भावनांचा तो अपमान समजायचा का? हिंदूंच्या भावना सरकारपर्यंत आम्ही पोहोचवतोय. सरकार त्यांची भूमिका सांगत आहे. कोर्टामध्ये हे प्रकरण आहे. परंतु मगाशी मी शब्द वापरला की आम्हाला सरकार भाजपाच्या विचाराचं असो किंवा कोणत्याही विचाराचं असो, हिंदू समाजाचा जो मन आहे ते मनातला विचार सरकारपर्यंत पोहोचवणे, त्याच्यावर सकारात्मक दबाव बनवणे हे संघाचं काम आहे. ते आम्ही या निमित्ताने करतो आहोत. अगदी मकरंद मुळे, आता मला याबाबत एक आणखीन गोष्टीबाबत माहिती द्या की संघाकडून वारंवार ही गोष्ट आठवण स्वरूपात विद्यमान भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातल्या सरकारला करून दिली जाते की आपल्याला राम मंदिर बांधायचंय, आपल्याला राम मंदिर बांधायचंय. हे वारंवार सांगितलं जातंय. वारंवार का सांगावं लागतं? आणि अध्यादेश हा मार्ग जर न्यायिक प्रक्रियेतल्या हस्तक्षेपाचा असेल तर मकरंद मुळे आपल्याला 2019च्या निवडणुकीपूर्वी काही सकारात्मक ऐकायला मिळेल का? याचं कारण असं की आत्ताच्या घडीला सरकारला मिळालेली मतं ही बहुसंख्याक पद्धतीनं राम मंदिरावर मिळाली आहेत, हे नाकारून चालणार नाही. नाही मुद्दा काय नाकारायचं काय स्वीकारायचं हा नाही आहे. मी परत असं म्हणतोय की साधारणपणे राजकीय पक्षांनी राम जन्मभूमीच्या आंदोलनाकडे किंवा प्रश्नाकडे मतपेटीच्या राजकारणाकडनं बघणं स्वाभाविक आहे आणि त्याच आधाराने दुर्दैवाने म्हणा किंवा काही कारणांनी म्हणा एकूणच राम जन्मभूमी आंदोलनाचं जे सगळ्याच ठिकाणी म्हणजे माध्यमात आता समाज माध्यमात ते विश्लेषण केलं जाते ते राजकीय अंगानेच केलं जात आहे. संघा किंवा विश्व हिंदू परिषद दीर्घकाळ काम करत आहे. संघ 93 वर्ष काम करतोय. केवळ राम जन्मभूमी एवढाच मुद्दा घेऊन काही संघांनी काम केलं नाही. संघ जे काही सगळे उपक्रम कार्यक्रम संघटनात्मक काम करतो त्यातला हा एक मुद्दा आहे आणि हा एक मुद्दा काय आहे तर ती राष्ट्रीय अस्मिता आहे म्हणून हे काम आहे. आणि जसं सुरुवातीला शिवराय कुलकर्णीही म्हणले किंवा पुसदकरही म्हणले, मुळातच संघ विश्व हिंदू परिषद भारतीय जनता पार्टी असा एक जो काही समन्वय अपेक्षित असतो किंवा आवश्यक असतो तो पुरेसा आहे. त्यामुळे वारंवार सांगणं ही कुठलीही गोष्ट वारंवार सांगणं ह्यात काही फार मला गैर आहे असं काही वाटत नाही. काही वेळा ते बैठकात तुम्ही असं म्हणता ना की तीनही संघटनांमध्ये अतिशय उत्तम समन्वय आहे, आपण त्याच्यासाठी तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क देऊ. पण आता कृपया हिंदू जनमानसाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगाल का की राम मंदिराबाबत पहिली वीट कधी ठेवली जाईल? नाही मुळात असं आहे की आता असं आहे की ऑक्टोबर महिन्यात निर्णय आला असता तर आपण विटेचा निर्णय करून टाकला असता. आज जर आला असता तर विटेचा निर्णय करून टाकला असता. काय आहे तुमच्या आणि किंवा माझ्या हातात जर विटेचा निर्णय करायचा असतं तर काम खूप सोपं झालं असतं. असं आहे की काही प्रक्रिया आहेत त्या प्रक्रिया पूर्ण झाल्यावर विटेचा निर्णय होऊन जाईल. परत एकदा संघाची भूमिका काय आहे ती खूप वेगळी आहे. राष्ट्राय स्वहा राष्ट्राय इदम न मम. संघ राम जन्मभूमीच्या आंदोलनातनं या सगळ्या या सूत्राच्या द्वारे बघत आहे. अगदी आपल्याबरोबर प्रमोद जोशी आहेत. प्रमोदजी, या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आपण पोहोचलो आहोत. तुम्ही मगाशी काही आक्षेप नोंदवत होतात तो एक भाग झाला, मात्र आता काही दिशादर्शक गोष्टी समोर येणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने मी विचारतो की जर समजा 10 जानेवारीला
या प्रकरणाची राम जन्मभूमीवर अर्थात त्या जमिनीच्या तुकड्यावर मालकी कुणाची याचं उत्तर आपण शोधायची सुरुवात केली तर 10 जानेवारीपासून किती दिवसात निकाल येऊ शकतो जर न्यायालयानं रोज सुनावणी घ्यायला सुरुवात केली? पहिली एक गोष्ट महत्त्वाची अशी आहे की हे लक्षात घेतलं पाहिजे की ही जमीन 67.77 एकर आहे आणि 91 साली भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी त्यातील 2.77 एकर जमीन विवादग्रस्त बनवली. त्याचा विरोधही निर्मोही आखाड्याने केला. आता प्रश्न हा आहे की आता 1/3 जो 30 सप्टेंबरला जो 1/3चा निवाडा जो आला याच्या विरोधात कोण गेलं? संघ, विश्व हिंदू परिषद, भाजप कोणीतरी गेलं का? का नाही गेलं? पक्षकार आहेत का? ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. मला मी प्रामाणिक मत सांगतो की देशामध्ये हिंदूंची भिन्नता प्रकट होऊ नये ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. म्हणजे हिंदू महासभा जी राष्ट्रसंघाची पितृसंस्था आहे त्या संस्थेचा मी एक कार्यकर्ता आहे, पदाधिकारी आहे आज. त्यामुळे मी एक विनंती करील की जे कोणी मंदिर समर्थक संत असो, हिंदुत्ववादी असो, राम मंदिर आंदोलन कथित आंदोलन केलेले सुद्धा यांनी सर्वांनी ज्याची जमीन आहे त्याच्यासोबत उभं राहावं आणि राम मंदिराचा मार्ग प्रशस्त करावा. याच्यामध्ये पण प्रमोद जोशी या संदर्भातले प्रयत्न झाले आहेत कारण त्यासाठी स्वतः रविशंकर प्रसाद न्यायालयात पोहोचले आणि दुसऱ्या हाताला सुद्धा संघ असो, विहिप असो किंवा अजून कुठल्या संघटना असोत ते सगळे जण सकारात्मक निकाल यावा अशीच मागणी करतात. रविशंकर प्रसादला हिंदू महासभेने नियुक्त केलेलं नव्हतं. नाही मी असं नाही म्हणालो की तुम्ही नियुक्त केलं होतं आणि त्यानंतर त्यांनी माफी पण मागितली. नाही मी नियुक्त केलंच नव्हतं त्याला. त्याचा काहीच संबंध नाही कारण तो भाजपचा आणि मी हिंदू महासभेचे. 1-2 पक्षभिन्नता आहेत आणि पक्षकार हे मतभिन्नतेच्या व्यक्तीला कसं काय नियुक्त करतील? नाही प्रमोद जोशी, इथे मुद्दा असा आहे तुम्ही त्यांना नियुक्त केलं नाहीत पण ते जे पोचले ते त्यांनी तुमच्या समर्थनातलीच भूमिका घेतली. तेव्हा तुम्ही वारंवार भाजप असो, विहिप असो किंवा संघ असो नाही समर्थनाची गोष्ट नाही केली त्यांनी. क्षमा करा. यांनी 1/3 निर्णयाचं स्वागत केलं होतं म्हणून आम्हाला सुप्रीम कोर्टात जावं लागलं. मग आता हा खुलासा येणं गरजेचं होतं इतका वेळ. मी तेच तुम्हाला विचारतोय की न्यायालयात नक्की काय घडलं होतं? तुम्ही वारंवार मतभेद नको या नावाखाली काही तथ्य लपवू पाहत होतात. माफ करा, आता ती बाहेर आली आहेत. आता मी तुम्हाला पुन्हा एकदा प्रश्न विचारतो. 10 जानेवारीपासून दररोज सुनावणी झाली तर निकाल कधी येईल? मी एक राजकीय विश्लेषण म्हणून मी या विषयावरती सांगेन असं की माननीय न्यायालय जर कंटिन्यू सुनावणी करेल तर 80 ते 90 दिवस याला लागू शकतात. 80 ते 90 दिवस लागतील याचा अर्थ मतदान आणि निवडणुका आटोपलेल्या असतील. तो सलग येणार नाही. मी तुम्हाला ते पण सांगतो मध्ये खंड पडेल. आणि कसं आहे शेवटी न्यायालय सुद्धा भाजपला राजकीय दृष्ट्या याचं भांडवल करू देऊ शकत नाही. कारण याच्याही पूर्वी 2014च्या निवडणुकांमध्ये हिंदू महासभेने निवडणूक आयोगाला नोटीस केलं होतं आणि त्याचं उत्तर रविशंकर प्रसादांनी निवडणूक आयोगाला देतो म्हटलं आणि अजूनपर्यंत दिलेलं नाही. राम मंदिराचा राजकीय आणि आर्थिक लाभासाठी याचा अत्यंत आता या ठिकाणी शिवराय कुलकर्णी आहेत. शिवराय कुलकर्णी या बाबतीत एक मोठा खुलासा म्हणायला लागेल किंवा एक मोठं रहस्योद्घाटन म्हणावं लागेल की किमान 80 ते 90 कामकाजी दिवस आता आपल्याला लागतील राम मंदिराचा अंतिम निकाल ऐकायला जर सगळं सुरळीत झालं. याच्यात आव्हानं काय काय आहेत? एक, नेहमीच्या सुट्ट्या आहेत आणि त्यानंतर येणारी ग्रीष्मकालीन सुट्टी आहे. त्यामुळे 2019च्या निवडणुकीच्या आधी तरी काही राम मंदिराचा निकाल न्यायालयाकडून येईल असं वाटत नाही आत्ता प्राथमिक दृष्ट्या. पटकन आपली भूमिका मांडा. चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आपण पोहोचलो आहोत. याच्यामध्ये मला वाटत नाही की फार मोठा खुलासा आहे. अगदी थोडक्यात जर सांगायचं झालं तर मला असं वाटतं की आम्ही सबका साथ सबका विकास या मुद्द्यावर निवडणुका लढलो होतो. आमचा पूर्ण कार्यकाळाचा अजेंडा तोच होता. राहिला विषय राम मंदिराच्या संदर्भामध्ये आमचा पक्ष हा कमिटेड आहे, बांधील आहे. त्यावर देखील अतिशय महत्वपूर्ण वाक्य मोदीजी बोलले. ते असं बोलले की गरज पडली तर
त्यानुसार न्यायालयाचा निर्णय पहिले आणि न्यायालयाला निकाल आल्यानंतर गरज आवश्यकता असेल त्याप्रमाणे सरकार आपली भूमिका ठरवेल. हे मोदीजी बोललेले आहे, त्याचा अर्थ मला असं वाटतं पुरेसा स्पष्ट आहे. अगदी. शंकर गायकर आहेत आपल्याकडे. शंकर गायकर, शेवटच्या टप्प्यात कृपया 30 सेकंदात भूमिका अपेक्षित आहे. जर समजा हा निकाल यायला इतके दिवस लागणार असतील तर आधीच वाट पाहून कंटाळलेल्या साधू संतांना काय भूमिका घ्यावी लागेल किंवा ते काय भूमिका घेतील? एकंदरीत आता संतांची भूमिका या संदर्भामध्ये आता जी तीव्र झाली, आता संतांचे शब्द एकच आहेत, ज्या अर्थी आम्ही तो ढाचा कोसळवला त्याच धर्तीवरती सरकारने जर या फास्ट ट्रॅकने जर सुनावणी झाली, लवकरात लवकर निर्णय नाही आला तर ज्या गतीने ढाचा कोसळला त्याच गतीने संत समाज त्या ठिकाणी मंदिराचं पुनर्निर्माण करील असा संत समाजाचा मानस आहे आणि त्याचं कुंभामध्ये त्याची घोषणा होणार आहे. हे प्रामुख्याने सगळ्या सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे, केवळ भारतीय जनता पार्टी नव्हे. म्हणून 9,000 पेजचे डॉक्युमेंट्स आहे आणि 52,000च्या साक्षी आहेत. या पेपरचा सुद्धा न्यायालयाने जवळजवळ विचार केला असेल, कारण त्यांच्याकडे ते पेपर ऑलरेडी पोहोचलेले आहेत, भाषांतर झालेलं आहे, सगळं जे काय करायचं ते नाही. मग आता पुढचा प्रश्न लगेच आपण विचारणार आहोत मकरंद मुळे यांना. मकरंद मुळे, चित्र स्पष्ट होत आहे. चित्र काय आहे? 90 किमान कामकाजी दिवस वाट पाहायला लागतील आणि त्या 90 दिवसात साधू संतांचा धीर सुटू शकतो. संघ आता काय करू शकेल? नाही, मला असं वाटतं की संघ काय करेल, साधू संत काय करतील यापेक्षाही न्यायालय संवेदनशील आहे आणि आपला सगळ्यांचा न्यायालयावर विश्वास आहे. गेले काही दिवसात न्यायालयाने काही निर्णयांच्या बाबतीत तात्काळ निर्णय दिलेले आहेत. मला असं वाटतं की जनमनाचा कानोसा, त्यांचे काही एक स्वतःची काही माहिती घेण्याचं एक तंत्र असेल, यातनं निश्चितपणे एका वेगळ्या ह्याला गती प्राप्त होईल आणि जे सगळ्यांना चर्चेतनं अपेक्षित आहे त्या दिशेने आपली वाटचाल होऊ शकते. अगदी. आपण पुसदकरांना यानंतरचा प्रश्न विचारतोय. पुसदकर, तुम्हाला खरंच वाटतं की न्यायालयाने आत्ताच्या घडीला घेतलेली भूमिका पाहता ते जनभावना लक्षात घेऊन त्यांच्या प्रक्रियेत काही बदल करू शकतं? कारण न्यायालयाकडे रामासाठी वेळ नाही अशा स्वरूपाची वक्तव्य संघ परिवारातल्या अनेक संघटनांच्या नेत्यांनी दिलेली आहेत. मगापासून हा मुद्दा हा जमिनीचा आहे अशा पद्धतीचा जो भाव आपल्या बोलण्यात येत होता, तर मला त्याच्यामध्ये असं सांगावंसं वाटतं की राजे जमिनीवर होऊन गेले किती, परंतु जमिनीची मालकी आहे एका सच्चिदानंदाची. जागृत समाज, संघ समाजाला जागृत करण्याचं काम करत आहे. जागृत समाज सरकारवर आणि न्यायालयावर सुद्धा एक सकारात्मक दबाव यातून निर्माण करेल आणि न्यायालय सुद्धा जनभावनांचा आदर करेल. तुम्हाला आता असं वाटतंय की न्यायालय जनभावनांचा आदर करेल? अत्यंत थोडक्यात जयंत माइंडकर, फक्त 30 सेकंदात उत्तर हवंय. निकाल जर 90 दिवस घेणार असेल तर 2019ला काय घडेल? हे बघा, हा एक प्रयत्न, एक प्रकारचा दबाव आहे की हा निवडणुकीच्या आधी हा निकाल लागावा. परंतु आधीच जो एक वनथर्डचा निकाल लागलेला होता त्याच्यामुळे निकाल कशा प्रकारचा असेल याची सुद्धा कल्पना असल्यामुळे हा विषय असाच अर्धवट कुजत राहून आम्ही एवढं केलेलं आहे आणि याचा जेवढा फायदा मिळेल तेवढा आम्ही घेत आहोत. याला इंग्लिशमध्ये एक शब्द आहे, इन अ लास्ट डीच एफर्ट. अशा प्रकारच्या भूमिकेत संपूर्णपणे संघ परिवार दिसत आहे. कसंही करून आम्ही खूप काही केलं असं दाखवायचं, पण नेमकी माळ मात्र गळ्यात पाडून घ्यायची नाही, बाकी सगळं करून टाकायचं, हा त्यांचा प्रयत्न आहे. धन्यवाद. आपण ही भूमिका मांडलीत आणि त्याचबरोबर आपण सर्वजण या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल मी आपले आभार मानतो. जाता जाता भावना, कायदा, राजकारण, श्रद्धा आणि आस्था असे अनेक पैलू असलेला राम मंदिर हा प्रश्न आहे. राम मंदिराच्या मार्गात अडथळे नेमके कोण उभं करतंय याचा विचार रामभक्तांनाच करावा लागणार आहे. निवडणूक वर्षात राम मंदिराचा मुद्दा पुन्हा पुन्हा समोर येत जाणार आणि ज्यांनी राम मंदिर उभं करण्याचं आश्वासन दिलं आहे त्यांना त्याबाबतची उत्तरही द्यावी लागणार आहेत. रामजन्मभूमीचं राजकारण, सत्ताकारण आणि धर्मकारण यातून कोणी काय मिळवलं हा प्रश्न बाजूला ठेवला तरी अद्यापही अयोध्येत राम मंदिर उभं राहिलेलं नाही हे सत्य उरतंच. रोकठोकमध्ये आज इथंच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.